उतरतो ना नको नको यायला जाऊ काही नाही येणार टी-शर्ट आहे ट्रॅकची बॅटल टी-शर्ट आहे मला आहे का चला आपण बोलूया मॅच नंबर 3. पहिली मॅच आवाज भिनार संघ जिंकला होता. त्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये देखील भरपूर रंगत आपल्याला पाहायला मिळाली. ज्या ठिकाणी जय अंबिका देवरुंगा हा संघ शेवटच्या बॉलवर चेस करत असताना जिंकला होता. आणि त्यानंतर मात्र तिसऱ्या मॅचच्या माध्यमातून आपण पाहूया अजून एक चांगली फाईट. वीर बजरंग कारेवली विपक्ष न्यू एकवीरा खारबाव. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सुजित नाईक विथ अजय म्हात्रे. तर फ्रंट लाईन षटक बॉलिंग ट्रॅकवर टीम खारबावचा गोलंदाज भूषण पाटील. पाहूया भूषण कशा प्रकारे हे षटक कंप्लीट करेल. पॉवर प्लेचं षटक आहे. टीमचे कॅप्टन पहिलं षटक हाताळताना आपण पाहतोय. पहिला बॉल भूषण. पहिलाच बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल कंप्लीट. फक्त आणि फक्त एकच धाव एका धावेच्या मदतीने सुजित नाईक स्वतःच त्याचबरोबर संघाचा अकाउंट ओपन करतोय. चालू हंगामाचा विचार केला तर भन्नाट फॉर्म सुजित नाईकचा देखील आपल्याला पाहायला मिळालाय. अगदी कित्येक वर्षापासून आपण पाहतोय सुजित नाईकला. कारेवली गावासाठी कारेवली टीमसाठी भरपूर मोठं योगदान सुजित नाईकचं. षटकात दिला. पुढचा बॉल. या बलेचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. बॉल निघून गेलाय सीमारेषा पार. 6 धावा. षटकार. अजय म्हात्रेच्या बॅट मधून निघणारा मोठा ब्लास्ट. षटकार. नक्कीच आज क्रिकेट जे आहे ते भरपूर फॉरवर्ड झालंय. सुजित एक जुना जाणता खेळाडू आहे. पहिल्या बॉलवर अगदी हलक्या हाताने सिंगलने स्ट्राईक रोटेट केली. परंतु नवीन फलंदाज अजय म्हात्रे अर्थातच नॉन स्ट्रायकर होता. परंतु पहिल्याच बॉलवर मोठा फटका आणि त्यानंतर मात्र विकेटचं पतन. फलंदाज बाद अजय म्हात्रे. प्रत्येक बॉलवर हिट करण्याचा मनसुबा आपण त्या ठिकाणी पाहिला. एक तर ठोकला होता आणि त्यानंतर मात्र बॉलरने सांगितलं एव्हरी डे इज नॉट अ संडे. नवीन फलंदाज रोहित नाईक मैदानाच्या आतमध्ये येतोय. या ठिकाणी सन्माननीय संदेशजी पाटील खारबाव उपस्थित आहेत. आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हा. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. यस आणि त्या दरम्यान टीम खारबावसाठी शुभेच्छा आल्या आहेत पिंटा कारभारी यांच्या माध्यमातून. धन्यवाद पिंटा कारभारी. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे.
आमचे अगदी जवळचे मित्र आहेत पिंटा कारभारी. या बलेचा बॉल पुढे ठेवला होता, हवा तसं संपर्क नाहीये, थोडी मिसफील्ड जरूर झाली आहे परंतु बॅकअप चांगला, सिंगल कंप्लीट. धावफलक 8 वर पोहोचले. पहिला षटकाचा खेळ आपण या ठिकाणी पाहतोय. भूषण पाटील टीम खारबावचे कॅप्टन आहेत. वेलकम संदेशजी पाटील, 40+ क्रिकेट मधील एक जबरदस्त खेळाडू ज्यांचं या व्यासपीठावर शुभ आगमन झालंय. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. फटका फसलाय, जेल खाली क्षेत्ररक्षक, मोठी विकेट, फलंदाज बाद सुजित. ठिकाणी आपण पाहतोय टीम खारबावसाठी पहिल्या षटकामध्ये भूषण पाटील कमालीचं षटक फेकतो. आतापर्यंत एक षटकार जरूर आपण दुसऱ्या बॉलवर पाहिला होता आणि त्यानंतर मात्र कमबॅक जे आहे ते भरपूर चांगलं झालंय. अजय म्हात्रेला बाद केला आणि त्यानंतर मात्र सुजित नाईकला देखील परतावा लागला. फारसं काही करू शकला नाहीये सुजित, फक्त आणि फक्त एका धावेचं योगदान आपल्या टीमला दिला. नवीन फलंदाज अमोल पाटील इन ॲट 4 नंबर. शेवटच्या क्षणी बॉल सीमा पार झालाय. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती. 10वा धावफलकावर झाल्या आहेत 2 गडी बाद 12 धावा. त्याचबरोबर नक्कीच बघा टीम कारिवलेला फायनलाइज केलं जात आहे. 2 धावांच्या पेनल्टीचा सामना तुम्हाला करावा लागेल कारण उशिरा रिपोर्टिंग झाली तुमची. आयोजक आम्हाला सूचना पोहोचवत आहेत की 2 धावांच्या पेनल्टीचा सामना तुम्हाला जरूर करावा लागेल आणि त्या 2 धावा ज्या आहेत टीम खारबाव फलंदाजी करेल त्यावेळेस त्यांना त्या प्लस केल्या जातील. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर सोहम पाटील, समालोचक राहुल भोईर यांना आपण पाहू शकता. एक असा आवाज जो आज क्रिकेटमध्ये कमी परंतु बैलगाडा शर्यतीमध्ये भरपूर पाहायला मिळतोय, ऐकायला मिळतोय. नक्कीच हे आपण पाहू शकता राहुल भोईर. ट्वेल्थ मॅन टीम कारिवलीचे. अर्थातच टेलिकास्ट जे आहे ते भरपूर चांगलं पाहायला मिळत आहे. अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील कॅमेरा पोहोचवलाय एस के एंटरटेनमेंटच्या माध्यमातून. युवराज केने इनकी तो बात ही अलग है. टीम काल्लेरचे कॅप्टन आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करा. टीम काल्लेरचे कॅप्टन आयोजकांशी संपर्क साधा.
15 धावा धावफलकावर आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. सोहम पाटील या बल्यासाठी वेगाने चेंडू हात आला होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिलं षटक जे आहे ते टीमचे कॅप्टन स्वतः जबाबदारी स्वीकारत असताना मात्र चांगली सुरुवात टीम खारबावसाठी करून दिली. 2 विकेट्स त्या ओव्हरमध्ये आल्या. फक्त 12 धावा खर्च झाल्या होत्या. एकंदरीत हे मैदान आणि ही खेळपट्टी 12ची सरासरी जी आहे ती कमीच आहे. धावा अधिक बनवणं महत्त्वाचं आहे. षटकातील पुढचा बॉल या बॉलेस देखील अंधाधुंद खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. बॅट आधीच फिरवली गेली. बॉल अगदी उशिराने येतोय. व्हेरिएशन विविधता पाहायला मिळाली. नक्कीच चांगली गोलंदाजी. ॲज अ बॉलर तुमच्याकडे वेग असून फायदा नाही आहे, तर वेग परिवर्तन, दिशेवर नियंत्रण, व्हेरिएशन या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या खूप इम्पॉर्टंट आहेत. या बॉलेस देखील पुन्हा एकदा सलगचा तिसरा निर्धाव चेंडू आपण पाहतोय. वाडा बॉलिंग. अतिशय सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी त्याच टप्प्यावर होत आहे ज्या ठिकाणावरनं मोठे फटके खेळणं कठीण जात आहे अमोल पाटीलला. पहिल्या बॉलवर चौकार जरूर ठोकला होता आणि त्यानंतर मात्र 3 निर्धाव चेंडू अमोल पाटीलच्या बॅटमधून फक्त 4च धावा धावफलकावर. 4 बॉल देखील फेस केलात. या बॉल स्टॉपेज लागलाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक येतात त्या ठिकाणी. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये टक्कर जरूर झाली आहे, मात्र झेल कंप्लीट केली आहे. फलंदाज बाद अमोल पाटील बॅक टू द डगआउट. पंधरा या धावसंख्येवर तिसरा गडी बाद अमोल पाटील त्या ठिकाणी बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जतीन पाटील. पाहूया जतीन कशा प्रकारे फलंदाजी करेल, कारण या ठिकाणावर टीम कारिवलीला एक चांगली भागीदारी आवश्यक आहे. एक अशी भागीदारी ज्यामध्ये मोठ्या फटक्यांचा देखील समावेश असेल. 2 ओव्हर कंप्लीट. काही कमालीचं षटक फेकलं. षटक क्रमांक 2 ज्या षटकामध्ये आल्या फक्त आणि फक्त 3च धावा. पंधरा धावा धावफलकावर आहेत आणि 3 विकेट्स आतापर्यंत पाहायला मिळाल्यात. मात्र यानंतर अजूनही 2 षटकाचा खेळ बाकी आहे. उर्वरित 2 षटकांमध्ये टीम कारिवलीच्या बाजूने पलटवार केला जाईल का हे देखील आपल्याला पाहावं लागेल. आणि त्या दरम्यान टीम कारिवलीसाठी तालुका क्रिकेटमधील अतिशय उत्कृष्ट पंच विक्रम नाईक सर यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद विक्रमजी नाईक. आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. सोबतच विशाल नाईक यांनी देखील ऑल द बेस्ट केलंय. SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून यूट्यूबच्या साहाय्याने ते या मॅचचा आनंद घेत आहेत. नक्कीच फक्त यूट्यूबवर जा, टाईप करा SK एंटरटेनमेंट लाईव्ह आणि त्यानंतर मात्र या स्पर्धेचा घर बसल्या तुम्ही आनंद घेऊ शकता, कारण कमालीचं टेलिकास्ट तुमच्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. चला थोडं स्पीडली गेला. प्रथम बॉलिंग ट्रॅकवर प्रथम, मात्र षटक तिसरा आहे. तिसरं षटक. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल ऑन साइडला. फटका चांगला आहे. पहिल्या टप्प्यावर काय कमालीचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक कुशल पाटील त्या ठिकाणी होता. मी तर म्हणेन कुशलने 3 धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी. फक्त आणि फक्त एकच धाव आली. षटकातील पुढचा बॉल. प्रथम पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या बॉलेस देखील हा फटका चांगला आहे. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. गुड शॉट. चौकार.
नक्कीच टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं की ऑन साईडला जे क्षेत्ररक्षक असतात ना त्यांचं क्षेत्ररक्षण करत असताना चांगलीच कसोटी असते, कारण फलंदाज जास्तीत जास्त सफल चांगली फटकेबाजी, दोन बॉल, दोन्ही बॉल जे आहेत ते जतीन पाटीलच्या बॅटमधून सीमारेषे बाहेर पाहायला मिळाले. एक चौकार तर एक षटकार. धावफलक 6 ने पुढे सरकले. 26 26 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल या बलेस एक्झिट काय घडलं त्या ठिकाणी पाहूया. यस, बॉल जो आहे तो पायावर आदळला होता. सिंगल कंप्लीट. लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली आहे. जतीन पाटील मात्र धावांना आकार देत आहे आणि आवश्यकता देखील आहे. एक चांगलं टोटल जरूर तुम्हाला उभं करावं लागेल. यावेळेस देखील समोरच्या दिशेने बॉलला उडवलाय उंचच उंच आणि लांबच लांब बॉल निघून जातोय सीमा पार. षटकार. आणि त्या दरम्यान या संपूर्ण आयोजन नियोजनासाठी आणि खास करून टीम न्यू एकविरा खारबावसाठी नवनाथ पाटील यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद नवनाथजी पाटील. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. डबल 3. 33 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकातील शेवटचा बॉल प्रथम पुन्हा एकदा. या वेळेस देखील ऑन साइडला मिडल ऑफ द बॅट झालंय आणि बॉल मात्र थांबत नाहीये, निघून जातोय सीमारेषा पार. मिळतील 6. षटकार. यस, आपण या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये तब्बल 24 धावा खर्च झाल्यात. टीम काल्हेरचे कॅप्टन आपण या ठिकाणी संपर्क साधा. पहिल्या 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त 15 धावा खर्च झाल्या होत्या आणि त्यानंतर मात्र त्याहून अधिक धावा या षटकामध्ये आल्यात. अर्थातच पहिल्या 2 षटकामध्ये वार झाला होता, परंतु या तिसऱ्या षटकापासून टीम कारिवलीच्या बाजूने आपण पलटवार पाहतोय. समंदर में उतर ही गए तो किनारा भी आएगा और वक्त का क्या है, वक्त आज तुम्हारा है तो कल हमारा भी आएगा. मेहनत मेहनत कष्ट प्रयत्न सर्व काही त्या ठिकाणी चालू आहे. टीम कारिवलीच्या बाजूने या षटकामध्ये आल्या 24 धावा, कारण यानंतर अजून एका षटकाचा खेळ बाकी आहे. आणि आमचे युवराज खेने गुणलेखक मला सांगतायत धावा धावफलकावर 39 39 धावा झाल्या आहेत. संदेश पाटील आज आपल्यामध्ये उपस्थित झाले आहेत. टीम खारबाव 40+ अगदी जबरदस्त खेळाडू आहेत. एक काल होता, एक वेल होता ज्यावेळेस या खेळाडूने रेग्युलर क्रिकेट देखील गाजवलं होतं आणि आज मात्र त्यांचा बोलबाला 40+ मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. षटकाची सुरुवात समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक पोहोचतोय त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट. नक्कीच काल्हेर संघ देखील या ठिकाणी दाखल झालाय आणि सोबतच राकेश दादा पाटील यांचं देखील शुभ आगमन. दादांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हा. निंबावलीकरांचं हे आयोजन गंगामाता चषक 2025 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. भूषण पाटील सिनियर. षटकातील पुढचा बॉल
या वेळेस आपला स्टेपमध्ये चुकी, डेड बॉलचा इशारा संजय पाटील सरांच्या माध्यमातून, यस माफ करा कमल सरांच्या माध्यमातून. स्क्वेअर लेग अंपायर संजय पाटील सर आहेत त्या ठिकाणी. भूषण पाटील पुन्हा एकदा. या वेळेस अतिशय सुरेख चेंडू, संपर्क नाहीये, बॉल निर्धाव गेलाय. अगदी कमबॅक करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहतोय. 2 बॉल टाकून झाल्यात, फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली आहे आतापर्यंत भूषण या गोलंदाजाने. सन्माननीय देवानंद गुलबी साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत आहे आणि त्यांच्या स्वागतासाठी आलाय हा मोठा फटका. षटकार 6 धावा. षटकातील पुढचा बॉल भूषण पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या बॉलेस देखील प्रहार झालाय समोरच्या दिशेने. हा बॉल देखील सीमा पार. 6 धावा. षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार फलंदाज रोहित नाईकच्या बॅट मधून आल्यात. वाडा बॅटिंग. या वेळेस मात्र परतावा लागेल. दांडीगोल त्रिफलाची फलंदाज बाद रोहित. धावा धावफलकावर आहेत, मात्र अजून एका बॉलचा खेळ बाकी आहे. अतिशय सुरेख संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून आम्हाला ऐकायला मिळालं. जरूर या गाण्यापासून आमच्या राहुल भोईर यांना जुनी आठवण ताजी झाली असेलच, यात काही शंका नाहीये. 52 धावा धावफलकावर अजून एका बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचा अंतिम षटक आपण पाहतोय. आता मात्र धावा ज्या आहेत त्या चांगल्या बनल्यात. एक अशी धावसंख्या ज्या ठिकाणावरनं टीम कारिवली नक्कीच फाईट करेल. नवीन फलंदाज लैलेश शेवटचा बॉल खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पाहूया किती धावा वसूल करेल शेवटच्या बॉलवर. आणि त्या दरम्यान नक्कीच या शेवटच्या बॉल नंतर टॉस उडवला जाईल. टीम भरोडीचे कॅप्टन त्याचबरोबर टीम कालेरचे कॅप्टन आपण टॉससाठी या. शेवटचा बॉल. या बलेचा बॉल ऑन साईडला कार्पेट चसाने जातो. टीप मधून क्षेत्ररक्षक पोहोचल्या त्या ठिकाणी. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं आणि सोबतच रनआउटची विकेट देखील. तर अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 4 षटकांची समाप्ती 54. 54 धावा धावफलकावर आहेत. 55 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय. चला आपण पुढील मॅचकडे बोलूया. पुढचा टॉस या ठिकाणी केला जाईल. टीम भरोडीचे कॅप्टन त्याचबरोबर टीम कालेरचे कॅप्टन आपण लवकरात लवकर टॉससाठी यायचं आहे.
थँक्यू सो मच संदीपजी. वेलकम बॅक सगळ्यांचं पुन्हा मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. गंगामाता चषक 2025 भव्य दिव्य क्रिकेट टुर्नामेंट आपण एन्जॉय करतो. वजुश्वर क्रिकेट संघ निंबवली बी व ग्रामस्थ मंडळ निंबवली यांच्या संयुक्त विद्यमानानं दर्जेदार आणि अप्रतिम क्रिकेट टुर्नामेंटचा सुनीलजी पाटील, राकेशजी पाटील आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण उपस्थित राहिलात. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. या वेब डाईज वरती तंपाचा ग्रीन सिग्नल, मॅच ऑन, सामन्याला सुरुवात. पहिला बॉल ऑन साइडला, स्कोर ऑफ द विकेट. हा फटका जरूर सुंदर सजवलाय. मग डीप मध्ये तिकडे फिल्डर आहेत, चूक होणार नाहीये. परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. लॉंग ऑनच्या दिशेने इथनं झेल पकडला फलंदाज बाद. सोम पाटील नवीन बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये. क्रमांक 3 वरती 0 वरती पहिला धक्का. परेचा फटका चांगला होता. मग एलिव्हेशन आपल्याला शॉट मध्ये कमी पाहायला मिळालं. उंची जास्त गाठली चेंडूने, तसंच कारण लॉंग ऑनला गवसले. पहिला विकेट. एकविरा खारबावचा डबल पाय चेस करायचे. 55चं चेस आहे या मॅच मध्ये. विजयाकरिता लापठी बॅटर आलेत मैदानामध्ये खेळण्याकरिता. अपेक्षा जरूर जास्त असतील त्यांच्या माध्यमातून. बघूया सोम पाटील साकिंग एंडला बाकफुलला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. गल्ली रिजन मध्ये पॉइंटला चांगली फिल्डिंग झालेली आहे. धाव मात्र एक सिंगल इथनं मिळते. पहिली धाव धावा पलकावधी आमचे राकेश दादा पाटील यांचे आगमन झालेले आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. खालच्या टीमचे सर्वे आहेत. मिस टायमिंग आहे. जेलची संधी पॉइंटला इकडे नक्की जेल पकडलाय. परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. विकेट मिळतीये. खेळाडू बाद. दुसरी विकेट गेलेली आहे या मॅच मध्ये. थोडासा बाकफुटला ने एकविरा खारबाव. त्याचं कारण चांगलं क्रिकेट मैदानाच्या मध्ये. वीर बजरंग कारेवलीच्या माध्यमातून चांगली बॉलिंग. पुन्हा मिस टायमिंग झालेले. डाऊन द बॉल तिकडे होते. स्वतः आपण बघितले बॉलरला एवढे इझी नाहीये. ऊन दुपारचं जास्त आहे. दुपारचं सेशन सुरू आपण पाहतोय. बरोबर 1:07 झालेले. कडक ऊन आहे. तिकडं फिल्डिंग करणं किंवा चेंडू कव्हर करणं इझी नाही. भरपूर मेहनत करावी लागेल. धाव एक सिंगल मेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 या आकड्यावरती स्कोरबोर्ड.
वेगवान चेंडू पुन्हा एकदा विकेट किपर तिकडे नाईक पोहोचलाय. धाव मिळणार नाहीये. विकेट विकेट बॉलिंग आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. लैलेश नाईकच्या माध्यमातून जबरदस्त होते बॉलिंग पहिल्या षटकामध्ये. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस एकूण 10 स्कोर बरोबरती 2 विकेट गेलेल्या आहेत. वेगवान चेंडू जरूर आता ऑफस्टिकच्या बाहेर. अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल. जतीन आलेत बॉलिंग मार्क वरती. सेकंड ओव्हर मध्ये रनचे 3 कराच्यात 55. मॅच मध्ये विजयाकरिता कारबावला वेकविरा स्पोर्ट्स. थोडासा बाकफुटला जरूर आहे. पहिल्या षटकामध्ये रन साध्या नाहीयेत. हा देखील चेंडू नो बॉल घोषित केला अंपायरने. यंदा चेंडू फ्रीट असेल. फुल टॉस ऑन साइडला टर्न केला फटका. डीप मध्ये चांगली फिल्डिंग. धाव मात्र एक सिंगलच मिळेल. सिंगल डबलना हा लक्ष इकडनं कंप्लीट करता येणार नाहीये. सिंगल डबलला धावा जरूर होतील. धावपलक हलतं राहील पुढे जातं राहील. मात्र धावपलक हा चेस करण्यासाठी आक्रमक शॉट खेळणं गरजेचं आहे. निवेकविरा क्रिकेट संघ कारबावला. रनसेत 5. षटक मार्गस्थ दुसरा. जतीन पाटील सेकंड ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढील चेंडू घेऊन तयार बॉलर जतीन. पुन्हा फुल टॉस ऑन साइडला टर्न केलाय फटका. डीप मध्ये चांगली फिल्डिंग. लॉंग ऑनच्या दिशेनं वाईडिश लॉंग ऑनला. धाव मात्र एकच मिळेल. सिंगल डबलनं सामना जिंकताच येणार नाहीये. सिंगल डबलनं धावपलक पुढे चाललेला. स्कोर बोर्ड 6 वरती. फटका चांगला आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन मात्र खराब फिल्डिंग झालेली आहे. 4 धावा. फिल्डरला बीट करत चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर बोर्ड 10 वरती.
ऑन साईडला फटका खेळले, डीप मध्ये चांगली फिल्डिंग. धाव मात्र एक सिंगल मेल. एका धावेच्या मदतीने संघाचे धाव संख्या 11. 11 धावा, 11 2 विकेट गेलेल्या आहेत नवी एकविरा खारबावच्या. विजयापासून अजून भरपूर दूर आहे. 55चं मोठं चेस. पहिल्या षटकामध्ये चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि या देखील ओव्हरमध्ये पाहतो आपण एक चौका जरूर लागला. मग आतापर्यंत बघतो आपण विकेट टू विकेट बॉलिंग जतीन करत असताना 14 मध्ये 44 करायचे आहेत. पुन्हा एकदा ऑन साइडला फटका, फिल्डर उपस्थित. धाव मात्र एक सिंगल. सेकंडचा कॉल मिळेल. विकेट रनआउटची खेळाडू बाद. बारा चेंडू शिल्लक आहेत. 12 बॉल मध्ये 43 अजूनही करायच्यात आणि 2 धावेची पेनल्टी जी होती कारवली त्या आपण 2 धावा इकडे जॉईन करूया. स्कोर बोर्ड मध्ये एकूण धावा आहेत 14 धावा आहेत. 41 अजूनही करायच्यात 12 बॉल मध्ये. बारा चेंडू 41 धावेची अजूनही गरज आहे मॅच मध्ये. निवेकरा क्रिकेट संघ खारबावला विजय करीता सध्या ऑल इज वेल. वीर बजरंग क्रिकेट संघ कारवली या मॅच मध्ये 50+ धावा पहिल्या 4 ओव्हर मध्ये बनवल्या होत्या 54. यश मात्रे थर्ड ओव्हर मध्ये रिव्हर्स फटका प्रतिम खेळले. रन्स देखील चांगला मिळतील. चेंडू पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर 4. कुशल पाटीलच्या बॅटमधून पहिला 4. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 18 वरती. अशाच का फटक्यांची गरज आहे एकविरा खारबावला या मॅच मध्ये. यश खराब चेंडू होता. नो बॉल भीमर घोषित केलेला अंपायरनं. अशावरती आवश्यक होता मोठा फटका. आता चेंडूने बॅटचा संपर्क बघतो आपण अजिबात नाहीये. डॉट बॉल जरूर आल्या मात्र नो बॉलची धाव मिळेल. येणारा चेंडू फ्रीट असेल.
फ्रीटचा बॉल त्याच्यावरती फटका चांगला आहे, टर्न केला फटका, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर. जरूर कमबॅक करणार आपल्याला फटके पाहायला मिळतात या मॅच मध्ये. सिक्सरच्या मदतीने संघाची धावसंख्या फ्लाय होते, 25 झालेली आहे. अजूनही 30 करायचे तर मॅच मध्ये 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फ्रीडच्या बॉलवरती फटका चांगला होता आणि अशा का फटक्यांची गरज आहे. एकविरा क्रिकेट टीम खार बॉल आहे मॅच मध्ये. कमबॅक करायचं असेल तर मोठे फटके खेळावेच लागतील, रिस्क घ्यावी लागेल आणि तसा आता प्रयत्न सुरू देखील झालाय. चांगला शॉट, साकेवरनं खेळले कडेकडे, सांडन रिलीवर लॉंग ऑनला. रन्स 25, अजूनही 30 करायचे आहेत. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यश पाटील ओव्हर द विकेट. वेगवान होता चेंडू, रन्स मात्र चांगला मिळणार आहेत. इकडे नशिबाच्या धावा मिळतील 22 इशारा अंपायरचा आणि पूर्णच्या पूर्ण 4. विकेट कीपर बीट, शॉट थर्ड बीट, चेंडू थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. लकी 4. 9 चेंडू शिल्लक आहे. 26 धावेची अजूनही गरज आहे. मॅच ऑन आपण म्हणू शकतो. मॅच मध्ये पुन्हा एकदा खारबॉट टीमनं कमबॅक केलेला आहे. ज्या अनुषंगाने बघतो आपण मैदानाच्या आतमध्ये बॅटर कुशल खेळतोय. क्रुशल इनिंग त्याची महत्वपूर्ण खारबॉ करिता या मॅच मध्ये. यश फटका चांगला आहे, समोर फ्लॅटेड शॉट, फिल्डर दूर राहिलेत. चांगले फिल्डिंग, गुड स्टॉप. चेंडू चुस्तून फेक करेपर्यंत 2 धावा इकडनं मिळणार आहेत. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 31, 31 धावा झालेल्या आहेत. 24ची अजूनही गरज आहे. 8 चेंडू शिल्लक आहेत. येणाऱ्या 2 बॉल मध्ये एखादा मोठा फटका मॅच 17-18 नक्कीच बनू शकते. शेवटच्या 6 बॉल मध्ये क्रुशलनं जबरदस्त आतापर्यंत बॅटिंग केलेली आहे खारबाव करिता. यश पुढचा बॉल, पुन्हा वेगवान चेंडू, विकेट कीपर बीट होत आहेत. एक सिंगल इकडनं धाव जरूर मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली. एकूण पाहतो आपण 32 वरती स्कोर बोर्ड आहे. 7 चेंडू शिल्लक आहे. 23 धावेची गरज आहे. 7-23 इक्वेशन आहे मॅच मध्ये. 32 झालेले आहेत. करायचे आहेत एकूण विजयाकरिता 5-5 55 झाल्यात. 32, 7 चेंडू शिल्लक आहे. 23 धावेची गरज आहे. 6 दिवस गंगामता चषक आपण एन्जॉय केले 2025 क्रिकेट टुर्नामेंटचा. लापटे बॅटर सुरुत्रा देखील संधी त्या एंडना आहे. एखादा मोठा फटका मॅच मध्ये पुन्हा कमबॅक होऊ शकेल. 7-23 इक्वेशन आहे. यश पाटील चेंडू बघितला जाऊ दिला. रनआउट, इकडनं रनआउटची संधी पुन्हा होऊ शकली असते निर्माण. अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल. धाव घेण्याचा प्रयत्न पुन्हा थांबले बॅटर. धाव इकडनं एक सिंगल मेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली. एकूण स्कोरबोर्ड डबल 33 धावा, 3 विकेट गेलेल्या. 7 चेंडू शिल्लक आहेत. 22 धावेची गरज आहे. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. चांगला सामना रंगतदार होतोय. याच्या अगोदर देखील आपण चांगली मॅच एन्जॉय केली. वडगड टीमनं 60 केल्या होत्या. 61 धावा त्यांना डिफेंड करायला नक्कीच करता आल्या नव्हत्या. चांगली बॅटिंग केली होती मैदानामध्ये बलवंत दलवीनं आणि फिनिश केला होता पंडित गोडेनं. चांगला चेंडू आहे. आताची लेंथ आणि टप्पा चांगला आहे. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या अखेरीस एकूण 10 धाव फलकावरती पाहतो आपण 33 धावा. 6 चेंडू शिल्लक आहेत. विजयाकरिता 22 धावेची गरज आहे. एकविरा क्रिकेट टीम खार बॉल आहे या मॅच मध्ये. 6-22 इक्वेशन. ते आपण शुभ सन्मान करूया आमचे सन्मान्य राकेश दादा पाटील, जे कल्लर गावचे उद्योजक देखील आहेत. चांगलं काम ते संघटनेकरिता करतायत. त्यांचा आपण एक विशेष सन्मान करतोय. हा सन्मान करण्यासाठी आमचे सन्माननीय आमचे प्रभाकर गुलवी यांना विनंती असेल आपल्या शुभास्ते आपण दादा हा सन्मान करायचे. राकेश दादा पाटील
जे काल्हेर गावचे उद्योजक देखील एक चांगले खेळाडू आहेत. चांगलं काम त्यांनी सातत्याने संघटना करत आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा हा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतो. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. बॉलर कोण आहे? सुजित नाही, पुराणी चावल करायचा खर्च वाटतं. सुजित नाईक आलेत बॉलिंग मार्क वरती. सहा मध्ये 22 रोकाच्या आहेत. पहिल्याच बॉलवरती नाईकने घेतलेली विकेट. पुराणी चावल उगस म्हटलं जातं. जुना जाणता अनुभवी खेळाडू आहे. फलंदाज बाद. यस डीजे नवीन बॅटर. नाईकचा चेंडू यावेळेचा फटका हवेत. झेलच्या खाली आपण तिथे बघतोय फिल्डर आहेत उपस्थित. जतीन कडनं देखील चूक झालेली आहे. कॅचेस विन द मॅचेस. 2 धावा मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या 2 न जाईल पुढे. स्कोरबोर्ड 35 झालेला आहे. 20 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक 4. 3 सिक्सर 1 डबल तरच हा सामना जिंकू शकेल खारबाव. फुल टॉस पुन्हा ऑन साइडला टर्न केलाय. जतीन डीप मध्ये उपस्थित आहेत. 10 विकेट एक सिंगल स्मेल. सेकंडचा कॉल मध्ये एकच धाव. आता 3 व्हॅलेट चेंडू टाकायचे आहेत या मॅच मध्ये. वीर बजरंग क्रिकेट संघ कारिवलीला. नीलमजी नाईक जरूर मॅचचा आनंद घेत असावे त्यांचे आपण करतोय मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. जवळचे मित्र आहेत. चांगले खेळाडू आहेत. चांगलं काम ते करतायत. भिवंडी ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट करीता त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. नीलमजी नाईक. 3 चेंडू 19 धावेची गरज. 3 सिक्सर 18 होतील. नाईकनं जर ठरवला तर हा सामना जिंकेल खारबाव. अन्यथा 3 व्हॅलेट चेंडू सामना जिंकता येणार नाहीये. वेगवान चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट. चांगला अनुभव आहे बघतो आपण सुजित नाईक कडे. जुना जाणता खेळाडू. धर्मराजा चषकामध्ये चांगली कामगिरी जरूर केली होती वीर बजरंग क्रिकेट संघ कारिवलीने. जतीन तिकडे बाईक देखील जिंकली होती मालिका वीराची. नेक्स्ट बॉल. डॉट बॉल. रिवर्स खेळ आहेत. सिक्सर आलाय. मात्र सिक्सरला आता महत्व नाहीये. वेळ निघून गेलेली आणि सामना संपला. जिंकला मैदानाच्या आतमध्ये टीम वीर बजरंग कारिवलीने. चला आपण टॉस शॉट मध्ये करू. ओपनिंगला आपल्याकडे वेळ नाहीये. दोन्ही टीम कॅप्टन. चला संदेश दादा पाटील आपल्या मनापासून. संदेश शेठ आपण एक टॉस करून जाता आता प्लीज. या संदेशजी हा घ्या टॉस. कॅप्टन प्लीज या.